जय शिवशंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण ऐकणार आहोत पवित्र हरतालिका तीजची कथा, जी स्त्रियांच्या अखंड सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. प्राचीन काळी हिमालयाची कन्या पार्वतीजी शिवशंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप करत होत्या. राजा हिमालयाने त्यांचा विवाह विष्णूजीशी लावायचे ठरविले, परंतु पार्वतीजींना शिवचरणाव्यतिरिक्त दुसरा कोणीही पती नको असे मनाशी दृढ निश्चय केला होता. विवाह ठरल्याचे कळताच पार्वतीजी त्यांच्या सखीसोबत जंगलात गेल्या. तेथे नदीकिनारी वाळूची शिवलिंग बनवून त्यांनी उपासना केली आणि अखंड शिवध्यान सुरू केले. हा उपवासच तोच व्रत हरतालिका म्हणून ओळखला जातो. त्यांच्या अखंड भक्तीमुळे शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीजींना वचन दिले, हे देवी, आजपासून तू माझी अर्धांगिनी होशील. तुझ्या या व्रताचे पालन करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य, उत्तम पती आणि शिवकृपा लाभेल. त्यानंतर दोघांचा विवाह दिव्य विधीने झाला. या व्रताचे महत्त्व: या व्रताचे पालन करणाऱ्या स्त्रिया अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि जीवनातील सुख समृद्धी मिळवतात. आजही हरतालिका तीजला स्त्रिया उपवास करून शिवपार्वतीची पूजा करतात आणि आपले जीवन मंगलमय करण्यासाठी आशीर्वाद मागतात. जय शिवशंभो. ही होती हरतालिका तीजची पवित्र कथा. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव.